हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्व भावांनो आणि बहिणींनो, मी दिलीप गवई पूर्वजांचा खजिना या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतोय. आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला आज एक औषधी वनस्पती दाखवणार आहे आणि या वनस्पतीची माहितीसुद्धा तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर व्हिडिओ आवडला भावांनो तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जा, कमेंट करत जा. चला तर सुरू करतोय व्हिडिओ आज. ही बघा, याला गोरखमुंडी असं म्हणतात. ही गोरखमुंडी म्हणून ओळखली जाणारी वनस्पती आहे. बघू शकता याचे जे फुलं आहेत हे ज्यावेळेस यावस्था हे आता फळच म्हणले तरी चालते, कारण ज्यावेळेस फुलं असतात त्यावेळेस हे गुलाबी रंगाचे असतात. आता हे सगळं संपूर्ण पकलेली आहे, त्याच्यामुळे हे भुरक्या रंगाचं झाले. मी बरेच फुलं तोडलेली आहेत, हे बघू शकता. आणि हे प्लेटमध्ये दिसतंय हे चूर्ण आहे याचं. फुलांचं आणि हे फुलं आहेत, अजून बरेच तोडायचे राहिलेले आहेत. हे चला भावनो, आज तुम्हाला या वनस्पतीची माहिती सांगतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. या वनस्पतीचा वापर पूर्वीपासून होत आला आहे, कारण शरीरातली उष्णता काढून टाकण्यासाठी हिचा खूप चांगल्या प्रकारे वापर होतो. मूळव्याधवरचं हे औषध नाही आहे, पण मूळव्याध यांना आपोआप राहतो एवढं मला नक्की माहिती आहे, कारण मी हजारो लोकांना हे औषध दिलेलं आहे आणि बऱ्याच लोकांचे याचे रिझल्ट आहेत. 70 ते 80% रिझल्ट मिळतात मित्र. 10 लोकांना जर हे औषध दिलं तर त्याचे 7 ते 8 लोकांना याचे रिझल्ट मिळतात. एवढं जबरदस्त औषध आहे. मी स्वतः याचे अनुभव घेतलेले. याला गोरखमुंडी असं म्हणतात. गोरखमुंडी म्हणून हे आयुर्वेदातही ओळखले जाते. खूप प्राचीन काळापासून याचा वापर होत आलाय. शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी, उष्णता काढून टाकण्यासाठी या वनस्पतीचा वापर होतोय. याचे गुणधर्म जर बघितले ते अनुलोमिक आहे, दीपन आहे आणि मूत्रजनन आहे. म्हणजे शरीरात साठलेलं जे पाणी असते, अतिरिक्त पाणी, ते लघवीवाटं बाहेर टाकण्याचं काम सुद्धा याच्या वनस्पतीच्या मार्फत होत आहे. लघवीवाटं हे बाहेर टाकते. जसं किडनीपासून तर त्याच्या ज्या द्वारापर्यंतच्या ज्या मधातले जेवढे अवयव होतात तेवढ्या अवयवाचं हे शोधन करते आणि तेवढे अवयव स्वच्छ करते. ज्या लोकांना लघवीचा त्रास आहे, लघवी करताना जळजळ होते, कुंठून लघवी करावं लागते आणि लघवीच्या ठिकाणी कुठे शरीरात गाठ होते, अशा अवस्थेमध्ये ही वनस्पती खूप कामाची आहे. मूळव्याचा जर त्रास आहे, बद्धकोष्ठता आहे, पचनक्रिया बिघडली, शरीरातली उष्णता वाढली, उष्णता वाढली की मूळव्याचा त्रास होतो. ही एक साधं उदाहरण आहे. आणि ही वनस्पती जी आहे ही शरीरातली उष्णता काढून टाकल्यामुळं मूळव्याध आपोआप राहतो. थोडं मला माहीत झालेलं आहे. एवढे माझ्या याचे अनुभव आहेत, कारण की बऱ्याच लोकांना मी वनस्पती दिलेली आहे आतापर्यंत आणि याचे बरेच चांगले फायदे आहेत. ज्या लोकांना संडास कडक होते, संडास साफ होत नाही, त्या लोकांनी याचं सेवन नक्की करावं. तुमची संडासचा प्रॉब्लेम 2-3 दिवसातच, 3 दिवस जरी काढा घेतला तरी 3 दिवसामध्ये तुम्हाला संडास साफ झालेली तुमच्या लक्षात येऊन जाते. आणि शरीरातला जो मळमूत्र आहे सर्व वाटं बाहेर टाकण्याचं काम ही वनस्पती करते. आपल्या शरीरातून जो घाम येतो ते घाम आणि आपली ही जर वनस्पती घेणं चालू असती, आपलं औषध जर चालू असेल घेणं, त्यावेळेस आपल्या शरीरातून येणारा घाम त्याचा सुद्धा या वनस्पतीच्या याच्यासारखा फुलासारखाच वास येतो. आणि जी आपली लघवी असते त्या लघवीचा सुद्धा याच्या फुलाप्रमाणे वास येतो. कारण याच्या जे फुलाच्या आतमध्ये जे बी असते, या फळाच्या आतमध्ये बारीक बी असतं, त्या बियामध्ये तेल असतं आणि ते तेलच शरीरातलं औषध आहे. त्या तेलाचा सुगंधी तेल असते याच्या बियामध्ये, त्या तेलाचाच ते वास. मी बऱ्याच वर्षापासून याचा वापर करतोय भावांनो, आणि मला वाटतं तुम्हालाही याचा फायदा व्हावा म्हणून हे व्हिडिओ बनवतोय. बऱ्याच वर्षापासून मी या वनस्पतीला ओळखतोय आणि याचा वापर करतोय. आतापर्यंत हजारो लोकांची मूळव्याध या वनस्पतीला बरी केलेली आहे. त्याच्यामुळं तुम्हालाही याचा फायदा होऊ शकतो. नक्की तिचा वापर करा आणि अनुभव घ्या. बऱ्याच लोकांना पोटाचा प्रॉब्लेम असतात, पोट साफ होत नाही व्यवस्थित, संडास साफ होत नाही,
संडासला गेलं तरी संडास असं वाटत नाही संडास झाल्यामुळे. संडासचे तुमचे जेवढे प्रॉब्लेम आहेत तेवढेही असं वनस्पती तुम्ही ज्या दिवसपासून सुरू केला ना 3च दिवसात बघा तुमचा संडास वेळेवर तुम्हाला संडासही होते आणि संडास साफ होते. त्याच्यामुळं पोट पूर्णपणे मोकळं होत आहे. आणि तुम्हाला भूकही चांगली लागते ना, भूकही वाढवणारं औषध आहे. आता याचा वापर कसा करायचा हे तुम्हाला सांगतोय. याचं तर हे चूर्ण या फुलांचं तयार केलेलं, बस हे 4 कप पाण्यामध्ये 1 चम्मचभर चूर्ण टाकायचं. एवढा चम्मच भरून एक चूर्ण टाकायचं आणि हे याला मंद अग्नीवर शिजवायचं आहे. आटून 1 कप भर राहिलं त्यावेळेस ते काढून घ्यायचं आणि याला गाळून घ्यायचं. याचा काढा करायचा फक्त. आणि हा काढा उकळलेला 1 कप भर काढा रोज सकाळी उपाशी पोटात प्यायचा. 1-2 तास काही खायचं नाही. तर बघा तुम्ही 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला 3 कडे घेतले का नाही ते 3 कड्यामध्ये तुम्हाला चांगला आराम पडलेला पाहायला मिळतो. 8 ते 10 दिवस हा प्रयोग सतत करा. तुमचा पूर्णपणे मुळव्याचा त्रास, संडासचा प्रॉब्लेम, लघवीचा प्रॉब्लेम, सगळे प्रॉब्लेम आपोआप सॉल्व्ह होऊन जातात. करून बघा, अनुभव घ्या आणि कमेंट करून नक्की सांगा दादा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन औषधीच्या शोधात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या माणूस.